महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर उमेदवारी जाहीर करणे किंवा उमेदवारी निश्चित करण्याच्या प्रक्रियेमध्ये सगळ्यात नाव चर्चेला होतं ते म्हणजे प्रथमेश कोटे। प्रभाग क्रमांक 10 साठी प्रथमेश कोटे हे रिंगणात उतरल्यानंतरचा वेगळा माहोल झाला आणि आज तुम्ही बघाल की परिसरामध्ये पूर्णपणे कार्यकर्त्यांमधला उत्साह आणि तिथली मतदान केंद्रावरची गर्दी ही मताच्या पेटीमध्ये कन्व्हर्ट होण्याच्या मानसिकतेत आहे का दादा? 100% आपल्याला सर्वांना माहिती आहे की गेल्या 30 वर्षापासून स्वर्गीय महेश अण्णांनी या भागाचं प्रतिनिधित्व केलं आणि निश्चितपणाने आज जो उत्साह पाहतोय निश्चित लोकांना खात्री आहे की येणाऱ्या काळात आपला विकास होण्याकरिता योग्य तो उमेदवाराला निवडून द्यायचं अशा लोकांच्या मनात भावना आहे आणि अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मला वाटतं मतदानाला आपल्याला होताना पाहायला मिळत आहे। दादा पहिलीच महानगरपालिका आहे की दादा अण्णा सोबत नाहीये आणि लोकांची सहानुभूती आणि लोकांची एक अण्णाविषयीचा मतामधला जो काही परिणाम दिसेल तो वेगळा असेल आणि मताधिक्य वाढवणारा असेल। निश्चितच सर्वांचं प्रेम महेश अण्णांवरती कायम राहिलेलं आहे। त्यांनी कुठल्याही पक्षात असू द्या महेश अण्णांना त्यांनी या भागातील लोकांनी त्या पक्षाला मतदान करून महेश अण्णांना निवडून आणण्याचं काम या ठिकाणी बऱ्याचदा केलेलं आहे आणि अचानक महेश अण्णा आपल्यातनं निघून गेले ही भावना प्रत्येकाच्या मनात आहे। पण आज जरी महेश अण्णा आपल्यामध्ये नसेल तर प्रत्येकाच्या मनामध्ये महेश अण्णा निश्चितपणाने आहेत, त्यामुळं तो मतामध्ये दिसेल, निश्चित रूपाने दिसणार। जास्तीत जास्त मताधिक्याने आम्ही निवडून येऊ। किती आहे एकूण मतदान? नाही मतदान टोटल 35-36 हजारचं बूथ किती आहे? 41 बूथ आहेत। सर्वाधिक मताधिक्य अपेक्षा आहे इथं काय वेगळं मतदान जास्तीत जास्त होणं गरजेचं आहे आणि टक्के होईल 55 ते 60% पर्यंत मतदान जाईल असं वाटतंय। 60%। एक वरिष्ठ नेत्यांनी म्हटलंय की बाबा सर्वाधिक मताधिक्य निवडून येणाऱ्याला 10 कोटीचा निधी आम्ही बक्षीस म्हणून देऊ, मिळवाल? निश्चितच असं वाटतंय। आताची परिस्थिती पाहिल्यानंतर सकाळपासून अतिशय मोठ्या प्रमाणात उत्साह लोकांमध्ये मतदान करण्याकरिता आहे आणि निश्चितच जेवढं जास्त मतदान होईल तेवढं मताधिक्य वाढेल असं मला विश्वास वाटतोय। पॅनल मध्ये कोण कोण आहे? पॅनल मध्ये मी स्वतः आहे, सतीश शिरसिल्ला आहेत, दीपिका यलदंडी आहे आणि उज्ज्वला दासरे आहे। किती टक्के मतदान झालं? मतदान आता आकडेवारी मी घेतोय तर सगळीकडची आकडेवारी तर चांगली आहे। जवळपास 35% आसपास मतदान झाल्याचं दिसून येतं। दिवसभरामध्ये किती वेळ? 55 ते 60 100% मतदान होईल। 55 ते 60% पर्यंत मतदान या भागातून दिसून येईल, कारण बऱ्याच याद्यांमध्ये पण थोडं चुका असल्यामुळं असं म्हणतात की एका घरामधले 2 किंवा 4 मतदान हे एका वेगवेगळ्या मतदार यादीमधलं थोडं घोळ आहे। हे निश्चितपणाने सर्वच लोकप्रतिनिधी अनेकदा ह्या गोष्टी बोलल्या गेलेल्या आहेत आणि तो आता सुद्धा दिसून येत आहे। अनेक लोकांचे जे एका घरातलंच उदाहरण म्हणलं तर तुम्ही आणि मी एका घरात असेल तर तुमच्या वेगळ्या बूथला गेलाय आणि माझ्या वेगळ्या बूथला गेलाय असं घोळ खूप मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे त्याचा परिणाम मतदानावरती होईल असं वाटतं। नाहीतर निश्चितच जर तो तसा परिस्थिती नसली असती तर 60%च्या वर मतदान झालं असतं। मतदानामध्ये असलेल्या ज्या काही त्रुटी आहेत त्या जर का वेळीच जर का प्रशासनाने पूर्ण केल्या असत्या तर मतदानाचा टक्का वाढला असता असं लोकप्रतिनिधीकडून त्यांचे बोलणं आहे। हे जर प्रशासनाने ह्यावर वेळीच लक्ष घालणार, पण 15 दिवसाचा अवधी असल्यामुळे प्रशासनाला देखील वेळ कमी होता ना? हो, त्यांना सुद्धा वेळ कमी मिळाला, पण हे फक्त 15 दिवसाचं नाही, अनेक वर्षापासून या गोष्टी घडतायत। त्यामुळे प्रशासनाने ह्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे। फक्त 15 दिवसामध्ये होतंय असं म्हणून त्यांनी वेळ काढूपणा करू नये मला असं वाटतंय। ब्रेन न्यूज करता यासिन शेख सह मी नितीन पात्रे।